चिकन लॉलीपॉप करतोय आता ना आपण. तर मी अर्धा किलो चिकन आणलंय. ह्याच्यामध्ये जवळजवळ 13 पीस आलेत, 12 ते 13 पीस येतात. आणि बघा किती छान मोठे मस्त पीस येतात. आणि नाहीतर आपण हॉटेलमध्ये खातो तर ह्याच्या मला वाटतं एकाचे 2 तुकडे करून देत असतील. पण घरी आणलाय कसं आपण पोटभर पण खातो, स्वच्छता मेन. तर दाखवते तुम्हाला मी कसं करायचं. थोडी धना पावडर टाकतोय. आता मी अंदाजच घेते, 1 चमचा घ्या तुम्ही. सगळे मसाले आपले जे घरामध्ये मसाले असणार त्याच्यापासून आपण छान एक रेसिपी करतोय. बाहेरून काही एक्स्ट्रा जास्त काही विकत आणण्याची गरज नाहीये. धना पावडर तर असते सगळ्यांकडे. 1-1.5 चमचा मी घेतली आहे धना पावडर. रेड चिली पावडर घेतली आहे, त्यांनी कलर पण येईल. आणि हे पण थोडा मालवणी मसाला पण मी टाकणार आहे त्याच्यामध्ये. हे आपण कलरसाठी थोडा तिखटासाठी टाकतोय. थोडा चिकन मसाला टाकूया आपण, जरा टेस्ट खूप छान येते. आता गरम मसाला नाही म्हणून मी चिकन मसाला जरा टाकते. तुमच्याकडे गरम मसाला असेल तरी चालेल, गरम मसाला टाकलात तरी. आणि चिकन कसं थोडंसं हे असतं त्याच्यामुळे थोडीशी मी आपली अँटीबायोटिक म्हणून आपली हळद टाकते. थोडा आपला कोकणी टच देऊया. माझा घरगुती मालवणी मसाला टाकते मी थोडासा टेस्टला. मला चटणी बिटणीची गरज नाही, असेल तर खा, नसेल तरी आपल्या ह्या मसाल्यामध्ये आपली छान रेसिपी होणार आहे. थोडी आलं लसूण वाटून घेतली आहे मी, ती पण टाकते मी. 1-2 चमचे टाकते मी आलं लसूणची पेस्ट. आलं लसणाची पेस्ट. आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया. पहिले ना आपण हे मसाले पूर्ण चिकन विंग्सला चोळून घेऊयात, मग त्याला छान मसाला लागेल. मग नंतर आपण कॉर्नफ्लॉवर वगैरे ऍड करूया. एक जीव करून घेऊया. आता हा एवढा जवळ आपण केलंय ते मॅरिनेटसाठी. हो, हे छान हाताने मिक्स करून घ्या. पीस बघा केवढे मोठे. जसं मग सांगितल्याप्रमाणे एकाचे 2 तो हॉटेलमध्ये 101% करतातच. आणि त्याच्यामध्ये बाकीचं मध्ये मसाला. अख्खा लॉलीपॉपची प्लेट खाल्ली तरी पूर्ण नाही. भूक हे नाही होणार तुमची. खाल्ल्यासारखं वाटतही नाही. ते नुसतं कवर एवढं जाड जाड करून देतात. प्रॉपर फ्राय पण करत नाही, चिकन पण शिजलेलं नसतं. लास्ट टाइम आपण आणलेलं तेव्हा तसंच होतं ते. हे उलट मस्त ना. आपण 150 रुपये आता मला वाटतं आहे, आपण 150 रुपयाने आणलं ना. 150ने आणलं. 150ने आणलं अर्धा किलो. 13 पीस आले, 12-13 पीस येतात, जशी साईज असेल तशी. थोडासा ना फ्लेवर येण्यासाठी मी सोया सॉस टाकते. कसं घरात जरी केलं तरी बाहेर की थोडी तरी टेस्ट यायला पाहिजे ना आपल्या रेसिपीला. थोडासा टाकते, अगदी अर्धा चमचाच टाकलाय मी, जास्त पण नाही टाकलाय. हे पण छान मिक्स करून घेऊया. हे बघा छान कसं कोट झालंय आपलं मसाले. हा, आता ह्याच्यामध्ये आपण अंड फोडून घालूया. एकच अंड घालायचंय आपल्याला. अर्धा किलोला 1 अंड खूप होतं. सो हे पण आपण पहिले चोळून घेऊया. मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ऍड करूया. बघा किती कलर, काय कलरची गरज आहे का? हॉटेलमध्ये कलर पण टाकतात ना. हो, कलर टाकतात. तो शरीरासाठी चांगलाही नाही, हानिकारक आहे. आता ह्याच्यामध्ये मी आपण लागेल तसं टाकून घेऊया. आता मी पहिले 2 चमचे टाकते कॉर्नफ्लॉवर. थोडं क्रिस्पी व्हायला पाहिजेत ना आपले लॉलीपॉप. आणि मैदा सुद्धा मी 2 चमचे टाकते, पण मी अंदाजानुसार घेते. बस. आता हे पण छान आपण मिक्स करून घेऊया, याला लावून घेऊया. आणि अर्ध्या तासासाठी तरी निदान तुम्हाला जेवढा वेळ ठेवता येईल तेवढा वेळ ठेवा.
ते छान मग ऑब्झर्व झालं, त्याच्यामध्ये मिक्स झालं, जेवढं मुरेल तेवढं चांगले लॉलीपॉप आपले चवीला होतील. अगदीच घाई असेल तरी 10 मिनिटं ठेवून तुम्ही बनवले तरी काय हरकत नाहीये. हे बघा, हे अशा प्रकारे सगळं मॅरिनेट करून घ्या. हे बघा, आजपर्यंत छान मसाला लावून घ्या. आता मी हा निदान 1-1.5, आता मला घाई नाही आहे तर मी 1-1.5 तास ठेवणार आहे, जे छान मुरेल आणि आपल्या लॉलीपॉपची टेस्ट पण खूप छान येईल. आता मी तुम्हाला डायरेक्ट तळताना दाखवते. आता हे मी छानपैकी ठेवून देते. सांगायला विसरलेली, सो अर्धा लिंबू घेतलाय मी, तो पण पिळून घेऊया याच्यामध्ये, म्हणजे चांगली टँगी चव येईल आपल्या लॉलीपॉपला. हे फक्त छान मिक्स करून मी मोदण्यासाठी ठेवून देते 1 तास तरी. तेल तापायला ठेवलंय आपण. आता मी सध्या फास्ट केलंय जरा तेल तापण्यासाठी. बघूया तेल तापलंय का. आता आपण मीडियम गॅसवर हे तळून घेऊया, म्हणजे असं आतपर्यंत शिजेल. हे बघा, चांगलं मॅरिनेट चांगलं झालंय. आता हे असं ठेवूया, 2 मिनिटासाठी ठेवूया, त्याला असं शेप येईल. 2 मिनिटं. मगाशी आम्ही बोललो ना की हॉटेलमध्ये साईज बघा आणि आपण घरगुती जी करतो ती बघा. हे बघा रोजमध्ये बघा, तेच बोलतो ना की एकाचे हॉटेलवाले 2 करतात आणि आपले घरगुती बघा. आपली पद्धत बघा कशी असते, डायरेक्ट फ्रायड द्यायला टाकतात म्हणजे कचकट राहतं. टर्न करूया, सगळ्या साईडने हे शेकले गेले पाहिजे. मीडियम गॅसवर तळा, जास्त फास्टवर तळू नका. कारण का ते शिजले जात नाही, आपल्याला आतपर्यंत शिजवायचे. सगळ्या साईडने आपण छान तळून घेऊया. ह्याला रेड कलर नाही येणार, पण हे खूप छान लागतात. टेस्टला तर एवढे भारी लागतात. मी अनेक वेळा करून बघितलंय. कारण का मी इकडे फूड कलर टाकला नाही. फूड कलर टाकला तर ॲज इट इज जे आपल्याला हॉटेलमध्ये भेटतात ते आपल्याला करायचंच नाही ना. आपण म्हणून तर बोला घरगुती आपल्याकडे लहान मुलं वगैरे खाणार आहेत, तर त्याच्यामुळे तर आपण अवॉइडच करते मी तर कलर वगैरे टाकून. त्यात मी थोडा सोया सॉस टाकलेला आहे, त्याच्यामुळे थोडासा कलर चेंज होतो, टेस्ट खूप छान येते म्हणून मी ते टाकते सोया सॉस. आता आपल्याला आपल्या मसाल्याचा कलर रेडच येतो, पण ह्या प्रकारे करून बघा. कलरपेक्षा आपल्याला टेस्ट महत्त्वाची आहे खूप, आणि हेल्दी महत्त्वाचं आहे.
तर असं करून बघा, खाऊन बघा आणि नक्की कळवा मला कमेंट करून कसं वाटतंय. अशाच नवनवीन आता मी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईल. करून बघा, खाऊन बघा, कमेंट्स करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तर आम्ही आमचं चॅनल आणि रेसिपी ज्या अदर ब्लॉग असतील ते आम्ही कंटिन्यू चालू ठेवू, बरोबर ना. हो. थोडंसं आम्ही ह्यापासून थोडं अलिप्त राहिलो होतो. थोडेसे आमचे पर्सनल कामं होती त्यामुळे मी कमबॅक केलेलं आहे. तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे, तो आपल्याला सपोर्ट करा. झटपट क्विक रेसिपीज आणि आपल्याला बाहेरचं आम्ही गेलो फिरायला त्याच्यानंतरचे आम्ही तुम्हाला चांगले चांगले ब्लॉग दाखवू. शिजले ते बघा छानपैकी. बाहेरच्या याला फक्त कोटिंग असते पिठाचं, पण आपल्या याला प्रॉपर बोन्स आहे. साईज बघा ना, असे कोट करून ते फक्त कोट करतात. साईज असते सेम बट कोट करतात ते. याच्या आपलं ओरिजिनल चिकन आहे ते, माप बोलतो ना आपण, पीस आहे ते.